नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती उर्वरित पीक विम्याची, उर्वरित धान बोनसची, अतिवृष्टी अनुदानाची 2024च्या व 2025च्या अतिवृष्टी अनुदानाची, त्याचबरोबर धानाची चुकारे, त्याचबरोबर नमोचा हप्ता व PM किसानचा हप्ता. कारण शेतकरी मित्रांनो, फक्त GRवर GR निघालेत. अतिवृष्टी अनुदानाचा GR निघालेला आहे. त्यासाठी राज्य शासनानं निधी मंजूर केलेला आहे 2024मध्ये झालेल्या अतिवृष्टी अनुदानाचा. त्यानंतर फेब्रुवारी ते मे पर्यंत जितकी अतिवृष्टी झाली त्याचा पण GR निघालेला आहे. राज्य शासनाने त्याला पण 337 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याचबरोबर रब्बी पीक विमा 2024चा त्यासाठीही 200 कोटीच्या पुढे रक्कम मंजूर झालेली आहे. त्याचंही वाटप रखडलेलं आहे. उर्वरित पीक विमा त्याच्यासाठी निधी राज्य शासनाने 1058 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे. त्याचंही वाटप अजून रखडलेलं आहे. धान बोनसची चुकारे 870 कोटी रुपये मंजूर केलेत. त्याचीही प्रतीक्षा लागलेली आहे. धान बोनस 705 कोटी दुसऱ्या टप्प्याचा, त्याचीही प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना लागलेली आहे. परंतु फक्त GR काढण्यात आले राज्य शासनाकडून, परंतु निधीचं वितरण का करण्यात आलेलं नाही याची पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, धान बोनससाठी ज्या जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती, ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेलं आहे अथवा नोंदणी केलेली आहे, धान नाही जर विकले असलं, यासाठी राज्य शासनाने हेक्टरी 20,000 निधीची घोषणा केली होती. 2 हेक्टरमध्ये 2 हेक्टरच्या मर्यादेत त्यांना 40,000 रुपयाचं अनुदान मंजूर करण्यात आलं होतं. आणि त्यात काही शेतकऱ्यांना, काही म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ज्यावेळेस राज्य शासनाने 900 कोटी रुपये मंजूर केले त्यावेळेस त्यांना निधी पोहोचता झालेला आहे. परंतु उर्वरित दुसऱ्या टप्प्यामध्ये जे 705 कोटी रुपये राज्य शासनानं मंजूर केलेत त्यासाठी राज्य शासनानं अजून सुरुवात केलेली नाही आहे. कारण राज्य शासनाकडून पीक विमा असो, उर्वरित पीक विमा असो, अनुदान असो, अतिवृष्टी अनुदान असो, 2024चा असो, 23चा असो किंवा 25चा असो, या सर्वच गोष्टीसाठी सध्या निधी रखडलेला आहे. त्यामुळे हे पैसे कधी मिळणार या सर्वांनाच प्रतीक्षा लागलेली आहे. सर्वात मोठी बातमी मुख्यत्वे करून उर्वरित पीक विमा, ज्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा उर्वरित पीक विमा राहिला यासाठी राज्य शासनाने 1000 कोटीच्या वर रक्कम शेवटचा हप्ता देऊन टाकलेला आहे. यासाठी GR पण काढलेला आहे. परंतु विमा कंपनीला अजून पैसे पोचते झालेले नाही आहेत. आता हे पैसे कधी मिळणार आहेत तुम्हाला सर्व डिटेल माहिती सांगतो, काळजी करू नका. राज्य शासनानं उर्वरित पीक विमा 2024चा त्यासाठी काढणी पश्चात नुकसान भरपाई असो, यील्ड बेसचा पीक विमा असो अथवा लोकलाइज्ड राहिलेला पीक विमा असो, कुठल्या का स्वरूपाचा राहिना किंवा कोणाचा 75% पीक विमा असो, यासाठी राज्य शासनानं जो निधी मंजूर केला आहे तो निधीची पूर्तता अजून विमा कंपनीला राज्य शासनाकडून करण्यात आलेली नाही आहे. प्रोसेसमध्ये आहे. विमा निधी वितरण करण्याची प्रक्रिया चालू आहे, परंतु अजून झालेली नाही आहे. आणि जरी झाली तरीही परत जे शेतकरी आहेत त्यांच्यावर वर्ग व्हायलाही काही वेळ लागणार आहे. त्यामुळे निधी अजून वितरण झालेलं नाही आहे. शेतकऱ्यांनी प्रतीक्षा करावी. पैसे येणार आहेत, कुठलाही शेतकऱ्यांना नाही. ज्या शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी क्लेम केलेले आहेत त्या शेतकऱ्यांना हमखास पैसे येणार आहेत. ज्यांचे यील्ड बेसचे पैसे राहिलेले आहेत त्यांचे पैसे हमखास येणार आहेत, काळजी करू नका. या शेतकऱ्यांनी क्लेम केलेत, यील्ड बेस आहे किंवा काही शेतकऱ्यांचा 75% पीक विमा राहिलेला आहे. ज्या जिल्ह्यामध्ये अधिसूचना काढण्यात आली होती 25% पीक विमा ज्या जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आलेला होता त्या जिल्ह्यामध्ये उर्वरित पीक विमा येणार आहे. काळजी करू नका. राज्य शासनामार्फत अजून निधी वितरणाची प्रक्रिया चालू आहे. निधी वितरणाची प्रक्रिया पूर्ण होताच तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात होईल. कारण माननीय कृषी मंत्री यांनी स्पष्टच केलं होतं की 15 दिवसात शेतकऱ्यांना पैसे मिळतील. शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत 15 दिवसात, कारण विमा कंपनीला हे पैसे जातील, विमा कंपनी परत वाटप करतील. हा झाला पीक विमा 2024चा. 2024 रब्बी पीक विमा 200 कोटीच्या वर निधी मंजूर झाला आहे.
त्यासाठीही राज्य शासनाची निधी वर्ग करण्याची प्रक्रिया चालू आहे. तेही पैसे येतात ज्या शेतकऱ्यांनी रब्बी पीक विम्यासाठी क्लेम केलेले होते त्याच शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले नव्हते रब्बी 2024साठी, ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेले नाही त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत. दुसरी गोष्ट, अतिवृष्टी अनुदान 2024 यासाठीही राज्य शासनाने निधी मंजूर केलेला आहे. तो निधी वर्ग करण्याचीही त्याचीही प्रक्रिया चालू आहे. त्यामुळं निधी तात्काळ त्यांना पोचताच ज्या विभागीय प्रशासकीय विभागाला निधी येणं गरजेचं होतं तो निधी अतिवृष्टी अनुदानासाठी 245 कोटी 2024च्या अतिवृष्टी अनुदानासाठी 245 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. तेही पैसे निधी वर्ग होताच. त्याची प्रक्रिया चालू आहे, बंद नाही आहे. कुठलीच प्रक्रिया बंद नाही, सर्व प्रक्रिया चालू आहेत. पैसे पडतील, फक्त वेट अँड वॉच या शेतकऱ्यांनी करावं लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2024मध्ये KYC केलेले आहेत, KYC करून थांबलेले आहेत शेतकरी, त्यांचे पैसे मिळून जाणार आहेत. फेब्रुवारी ते मे यासाठी राज्य शासनानं फेब्रुवारी ते मे 2025 राज्य शासनानं 337 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत अनुदानासाठी, अतिवृष्टी अनुदानासाठी. जो पाऊस पडलेला होता ते तर परवा JR निघाला, त्यामुळे या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो. पैसे येणार आहेत, या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. तेही निधी येऊन जाईल. 2025चे फेब्रुवारी ते मेसाठी 337 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यांचाही निधी मंजूर झालेला आहे, तोही पैसे येऊन जाणार आहेत. धानाचे चुकारे 870 कोटी 870 कोटी आणि 705 कोटी धानाच्या बोनससाठी हा निधी अजून वर्ग होण्याची ही प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे या सर्वच धानाचे चुकारे असो साठी राज्य शासनाने JR काढून निधी मंजूर केला. धानाच्या बोनससाठी 705 कोटी रुपये मंजूर केले. खरीप 2024 साठी अतिवृष्टी अनुदानासाठी 245 कोटी रुपये मंजूर केले, JR काढला. परत 337 कोटी 2025मध्ये झालेल्या नुकसानीसाठी मंजूर केलेत. आणि या सर्व प्रक्रियेसाठी राज्य शासनानं सेपरेट JR करून निधीची तरतूद करून मंजुरी दिलेली आहे. त्यामुळं हा निधी वर्ग होण्याची प्रक्रिया अजून चालू आहे. राज्य शासनानं जरी 15 दिवसात पैसे पडतील पीक विम्याचे म्हणलेले जरी असले, खरीप 2024चे असो, 25चे असो, अतिवृष्टी अनुदान असो, धान बोनस असो अथवा चुकारे असो, या सर्व प्रक्रियाचा निधी वर्ग करण्याची प्रक्रिया अजून पुढील काही 4 ते 5 दिवस चालणार आहे. याच्यानंतरच पैसे आपल्याला मिळणार आहेत. मग कधी मिळणार आहेत? त्यात सर्वात मोठी गोष्ट PM किसानचा हप्ता, याची डिटेल आज आलेली आहे. PM किसानचा हप्ता 2 ऑगस्ट रोजी पडू शकतो. आज मिळालेल्या माहितीनुसार माननीय स्वतः राज्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केले की वाराणसीमध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब त्या दिवशी निधीचे वितरण करतील आणि त्या दिवशी PM किसानचा हप्ता पडू शकतो 2 ऑगस्टला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे नमोचा हप्ता, नमोचाही हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये पडू शकतो. आता ही संपूर्ण प्रक्रियेचा जो निधी आहे तो 30 तारखेपर्यंत पडू शकणार नाही सध्याच्या तर परिस्थितीनुसार. तर हे पैसे कधी येणार आहेत? तर आपण टायटलच दिलेला आहे, थंबनेलमधून स्पष्ट केलं आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांना पैसेच पैसे आहेत. सर्व योजनेचे जे मंजुरी झालेले आहेत त्या सर्व योजनेचे पैसे ऑगस्टमध्ये मिळून जाणार आहेत. त्याचबरोबर लाडक्या बहिणीचे ज्यांचा निधी राहिलेला होता, जूनचा हप्ता ज्यांचा महिन्याचा थकलेला आहे त्यांचेसुद्धा पैसे मिळून जाणार आहेत. कारण जूनचा आणि जुलैचा रक्षाबंधनच्या पिरियडमध्ये ते पैसे पडून जातात. मग उर्वरित पीक विम्याचे पैसे ऑगस्टमध्ये मिळणार आहेत. खरीप 2024च्या अतिवृष्टी अनुदान 2024चं ऑगस्टमध्येच मिळणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी ते मे 2025मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई ऑगस्टमध्येच मिळणार आहे. धानाच्या बोनससाठी सुद्धा ऑगस्टच उजाडू शकतो. स्पष्टच सांगितलेलं बरं, कारण तशी प्रक्रिया गती नाही या प्रक्रियेला. कारण त्यांनी 30 तारखेपर्यंत 25 तारखेपर्यंत निधी वर्ग करू असं स्पष्ट केलेलं जर असलं, एखाद्या वेळेस जर प्रक्रिया पूर्ण झालेली असली तर 25 तारखेपासून धानाचा बोनस पडू शकतो. परंतु बाकीच्या जी गोष्टी आहेत ते संपूर्ण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होऊ शकतात. उर्वरित पीक विमा खरीप 2024चा, रब्बी 2024चा पीक विमा, धानाचं बोनस,
धानाचे चुकारे, अतिवृष्टी अनुदान 2024, अतिवृष्टी अनुदान 2025, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसानचा हप्ता या सर्वांचेच पैसे ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहेत. कारण पुढील आता राहिले 4-5 दिवस, या 4-5 दिवसामध्ये कुठलीही प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे या गोष्टीला ऑगस्ट उगाडू शकतो. त्यामुळे धानाच्या बोनससाठी असो, चुकाऱ्यासाठी असो, पीक विम्यासाठी असो, ज्या ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या ह्या 2-3 दिवसामध्ये, त्या शेतकऱ्यांनाही माहिती व्हावी की आता पुढील 2-4 दिवस तर कुठल्या प्रक्रियेचे पैसे येऊ शकणार नाहीत. जर शासनानं प्रक्रिया पूर्ण केलेलीच असेल तर उद्याच्या सोमवारपासून ही सुरुवात होऊ शकते. परंतु उद्याच्या सोमवारपासून सुरुवात होण्याची शक्यता कमी आहे कुठल्याच गोष्टीची. तर यासाठी ऑगस्टचा पहिलाच आठवडा आपण माहिती देऊ शकतो. कारण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे वितरणाला सुरुवात होऊ शकते. कारण 15 दिवस पूर्ण झालेत. कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले होते की पीक विमा योजनेची जी उर्वरित रक्कम आहे ही 15 दिवसामध्ये आम्ही संपूर्ण देऊन टाकू. प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे. 15 दिवस होत आलेले आहेत. त्यामुळे विमा कंपनीला मी आज स्वतः चौकशी केली. धाराशिव जिल्ह्यातील विमा कंपनीमध्ये अजूनही काढणी पश्चात नुकसान भरपाई मंजूर झाली आहे धाराशिव जिल्ह्याला. त्यासाठी मी एक कॉल केलेला होता. तर त्याने अशी माहिती दिली की अजून निधी आलेला नाही आहे विमा कंपनीला. त्यामुळे काढणी पश्चातचे पैसे जे आहेत धाराशिव जिल्ह्यात ते अजून पडायला वेळ लागेल. निधी आल्यानंतर वाटपाला सुरुवात होईल. यावरून स्पष्ट आहे की राज्य शासनाने जो निधी दिलेला आहे तो 1058 कोटी रुपये, तो त्याचं वितरण अजून बाकी आहे. वितरण होताच यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील महिन्यामध्ये पैसे पडू शकतात. त्यामुळे आपण स्पष्ट केलं आहे की ऑगस्टमध्ये सर्व शेतकऱ्यांना सर्व योजनेचे खरीप 2024, 25, 23चाही पीक विमा काही थोडा आहे, 2023चा काही शेतकऱ्यांचा तोही निधी वर्ग होऊन जाणार आहे. आणि त्यासाठी बोनस असो, चुकारे असो, सर्वच निधी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पडून जाणार आहे. त्यामुळे हीच एक अपडेट शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची होती की ऑगस्ट महिन्यातच आता जे पैसे GR निघालेले आहेत, निधी मंजूर झाला आहे, याचं वितरण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतं. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.